योग सूत्रमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये मॅस्ट्रिब्युशन बद्दल काहीच लिहिलेलं नाही. दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट लिहिली आहे की जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं तर तुम्हाला एक अल्टिमेट पॉवर मिळू शकते, असीम ताकद मिळू शकते. ब्रह्मचर्य म्हणजे काय? म्हणजे लग्न नाही केलं म्हणजेच ब्रह्मचर्य झालं असं नाहीये. तुम्हाला सेक्स आणि मॅस्ट्रिब्युशन या दोन्ही गोष्टींपासून दूर राहायचंय, तरच तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं असं समज. आणि आयुर्वेदात असं लिहिलंय की 40 थेंब रक्तापासून 1 थेंब सिमेंट बनतं. तर आपण जसं वाचतो आणि तसंच लिटरली घेतो, पण लिटरली तसं नाहीये. 40 थेंब रक्त म्हणजे 40 थेंब रक्त कन्व्हर्ट होऊन एक सिमेंट्स होतं असं नाहीये. आपल्या बॉडीमधला मसल असू दे किंवा आपली एनर्जी असू दे, प्रत्येक गोष्ट आपल्या रक्तापासून बनते. रक्तापासून म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या न्यूट्रिएंट्स पासून. तसं 40 थेंब रक्तामध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स असतात, त्या न्यूट्रिएंट्सचा यूज करून आपलं 1 थेंब सिमेंट्स बनतं असं आयुर्वेदामध्ये लिहिलं गेलेलं आहे. भगवद्गीता असू दे, योगशास्त्र असू दे किंवा आयुर्वेद असू दे, या तिन्हींमध्ये एक कॉमन गोष्ट लिहिली आहे की जर तुम्हाला अल्टिमेट पॉवर हवी आहे, तर मॅस्ट्रिब्युशन पासून तुम्ही दूर राहिले तर तुम्हाला पॉवर मिळू शकते.